लहान मुलांचे नेल्स कट करणे हे ना खरंच खूप जास्त रिस्की काम आहे, स्पेशली तेव्हा जेव्हा ते 2 वर्षाच्या आतमध्ये असतात. कारण की 2 वर्षानंतर तरी ते थोडे स्टेबल होतात, रिलॅक्समध्ये बसतात. तरी ही मस्ती चालूच असते त्यांची. पण त्याच्यासाठी एक मस्त सोल्युशन आहे माझ्याकडे, ते म्हणजे हे इलेक्ट्रिक नेल कटर. कारण की हे नेल कटर मी जेव्हा घेतलं होतं तेव्हा विनिक्षा एकदम लहानशी, म्हणजे 4-5 दिवसाची होती, तरीही त्यांनी इतकं छान वर्क केलं. तिला इंजुरी तर झालीच नाही, पण तिला माहीतही पडलं नाही की मी तिचे नेल्स रिमूव्ह केले म्हणून. जेव्हा एक बाळ जन्म घेतं ना, तेव्हा त्याला आईच्या पोटातूनच नखं वाढून आलेले असतात आणि ती नखं बाहेर आल्यावर काढणं खूप जास्त आवश्यक असतात. काही लोक लिटरली ब्लेड वापरतात, काही तोंडाने ते नखं खुरदडून काढतात. मला ते बिलकुल पटत नाही आणि त्याच्यासाठीच माझ्याकडे ना हे पहिल्यापासून मी नेल कटर ठेवलेलं होतं. या नेल कटरमध्ये तुम्ही बघू शकता असे वेगवेगळ्या प्रकारचे हेड असतात, कलरचे हेड दिसत आहे. हे असे अटॅच करायचे असतात. हे वयानुसार असतं, म्हणजे एकदम न्यूबॉर्न बेबी, त्याच्या व्यतिरिक्त मग 6 महिन्याचा बेबी, 12 महिन्याचा किंवा 2 वर्षाचा, असं त्याच्यानुसार हे हार्ड होत जातं कवर त्याचं जे दिसतंय तुम्हाला ते. आणि त्यानंतर त्यांनी नखं आपल्याला काढायचे असतात. खूपच जास्त युजफुल असा हा प्रोडक्ट आहे. कमेंट डाऊन फॉर द लिंक्स. त्यानंतर या सीझनमधली पहिली आमची मस्त अशी ही मी तुरीच्या शेंगदाण्यांची कचोरी बनवली होती. इतकी सुंदर, इतकी छान आणि भारी अशी भन्नाट झाली होती. आत्ता पण सांगताना तोंडात पाणी येत आहे, खूपच मस्त. आणि त्याच्यानंतर ना विनिक्षाने सेम प्रोसिजर बघितली की मी कशा प्रकारे बनवत होती म्हणून, म्हणजे कशा प्रकारे मी ते गार्निश करत होती म्हणून. आणि तिला पण बनवायची होती, तर मला ते आधी काही समजलं नाही हिला का बनवायचं आहे वगैरे. मला वाटलं होऊ शकते तिला मला बघून इंटरेस्ट आला असेल की आपण पण आईसारखं काहीतरी बनवून बघूया म्हणून. पण जशी ती कचोरी पूर्ण रेडी झाली ना गार्निश करून, म्हणजे तिने छानपैकी अनारचे दाणे, शेव, त्यावर मस्तपैकी दह्याचं ते गोड पाणी असं सगळं टाकलं आणि हे सगळं झाल्यावर नेऊन बाबांजवळ दिलं. आणि तिच्या बाबांचा नाश्ता झाला होता बघ करून, तरीही नाही, बाबांसाठी बनवली. मी म्हटलं मला पण दे, तर नाही, ही आईसाठी नाही, ही कचोरी स्पेशल फक्त बाबांसाठी बनवली होती. आणि याच कारणाने म्हणतात की एक जे वडील असतात त्यांना मुलगी हवी असते ती फक्त यासाठी, कारण की ती त्यांच्यावर खूप माया करते. आणि त्यानंतर मग मी माझ्या घरचा किराणा वगैरे लावून घेतला. आणि किराणा लावताना मला तर माझ्या मुलीवर खूप प्रेम येतं, पण तिला माझ्यावर प्रेम आल्यापेक्षा माझे केस ओढायचे असतात जास्तीत जास्त. आणि मग मला चान्स भेटला, जसं तिला आता मनुका पाहिजे होता, तर मग मी काय करत असते, अशा चान्सचा फायदा घेऊन घेत असते. लिटरली तिच्याकडून मस्तपैकी पप्पी घेऊन घेते मी, कारण की मला असा चान्स शोधावा लागतो. तिच्या बाबांना नाही शोधावा लागत, मला शोधावा लागतो. असा होता माझा कालचा दिवस. जय गजानन.